नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरामध्ये तब्बल 750 किलो चांदी आणि अर्ध्या किलो सोन्यानं मढवलेलं खास गर्भगृह हे साकारण्यात आलंय। नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिराच्या नव्यानं सौंदर्यीकरण झालेल्या गर्भगृहाचं काल लोकार्पण झालं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर मंदिरामध्ये नव्यानं बांधलेल्या गाभाऱ्याचं आणि भाविकांसाठी केलेल्या इतर सोयी सुविधांचं लोकार्पण झालं। गणपती बाप्पाच्या शेकडो वर्ष जुन्या स्वयंभू मूर्तीच्या अवतीभवती हे शुद्ध चांदीचे विशेष गर्भगृह आणि बाप्पाचं खास सिंहासन साकारण्यात आलंय। बाप्पाच्या गर्भगृहासाठी वापरलेल्या 750 किलो चांदीपैकी साधारण 175 किलो चांदी भक्तांनी अर्पण केलेली आहे। बुलढाण्यामधील कारागिरांनी नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरामध्ये 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत दिवस रात्र काम करून हे गर्भगृह तयार केलं। या नव्या कोऱ्या चकाकणाऱ्या गर्भगृहाचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे, बघूयात। नागपूरचे टेकडी गणपती नागपूरचे ग्रामदैवत आहे आणि फक्त नागपूरच नाही, विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून भारतातून गणेश भक्त जे आहेत ते टेकडी गणपतीमध्ये दर्शनासाठी येत असतात। मात्र आता टेकडी गणपतीमध्ये दर्शनासाठी आलेल्या भक्तांना या ठिकाणी टेकडी गणपतीचा एक वेगळा आणि भव्य दिव्य स्वरूप पाहायला मिळणार आहे। श्री गणपतीची जी मूर्ती जी आहे ती स्वयंभू मूर्ती आहे, ती आता चांदीच्या खास गर्भगृहामध्ये विराजमान झालेली आहे। मंदिर ट्रस्टने गणपती बाप्पांसाठी चांदीचा खास गर्भगृह जो आहे तो तयार करून घेतलेला आहे। जवळपास 750 किलो चांदी जी आहे ती या संपूर्ण गर्भगृहासाठी वापरण्यात आली आहे आणि अत्यंत सुंदर असा आखीव रेखीव गर्भगृह जो आहे तो चांदीचा तयार करण्यात आलेला आहे। खास बाब म्हणजे या 750 किलो चांदीपैकी जवळपास 175 किलो चांदी जी आहे ती गणेश भक्तांनी मंदिराला दान केलेली आहे। टेकडी गणपतीच्या दर्शनासाठी तुम्ही याल तर गणपती बाप्पांचा एक भव्य रूप आणि त्यांचा चांदीचा अत्यंत शुभ्र चकाकणारा गर्भगृह तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, गणेश टेकडी मंदिर, नागपूर। हे चांदीचं गर्भगृह बनलेलं आहे आणि त्याच्यात जवळपास 750 किलो चांदी ही वापरण्यात आलेली आहे आणि त्याच्यातून जवळपास 175 किलो ही भक्तांनी तिथे दानमध्ये दिलेली आहे। त्याच्यानंतर जवळपास 522 ग्राम सोनं पण वापरलं गेलेलं आहे।